संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जतच्या चारफाटा आणि गुंडगे येथे 2 उड्डाण पुलांना मंजुरी. सुनील तटकरी, सुधाकर घारे यांच्या प्रयत्नांना यश. कर्जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रेल्वे मार्गामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर उपाय म्हणून 2 महत्त्वपूर्ण उड्डाण पुलांना मंजुरी मिळालेली आहे. कर्जत मुरबाड मार्गावरील कर्जत चारफाटा आणि गुंडगे अकुर्ले मार्गावरील या उड्डाण पुलांमुळे कर्जतच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे. दरम्यान खासदार सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महारेल तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी बैठक झाली. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी प्रस्तावित उड्डाण पुलांना मंजुरी दिली. कर्जत चारफाटा येथील 650 मीटर लांबीच्या उड्डाण पुलासाठी 100 कोटी 59 लाख रुपयांचा अंदाजित खर्च आहे, तर गुंडगे अकुर्ले मार्गावरील 650 मीटर लांबीच्या उड्डाण पुलासाठी 79 कोटी 14 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच भिसेगाव, गुंडगे आणि परिसरातील नागरिकांचा शहराशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. पर्यटनाच्या हंगामात वाढणारी वाहनांची गर्दी कमी करण्यासही या पुलाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. त्यामुळे कर्जतच्या भविष्यातील विकासाला या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या बैठकीस खासदार सुनील तटकरे, सुधाकर घारे यांच्यासह महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कर्जतच्या नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, गटनेता तथा सभापती महेंद्र चंदन, कर्जत नगर परिषद माजी नगराध्यक्ष राजेश लाड, जिल्हा संघटक पंकज पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे उपस्थित होते.